नमस्कार. खरं तर 2 मे शिफ्ट 1 जी आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि या 2 मे शिफ्ट 1चा जो डिटेल्ड पेपरचा ॲनालिसिस व्हिडिओ आहे तो आजचा हा मी बनवतोय आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिफ्टचं ॲनालिसिस भेटणार आहे. त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्समध्ये डिफिकल्टी लेवल किती होती, त्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जे सोर्स ऑफ क्वेश्चन्स होते आणि मॅथमॅटिक्समध्ये सोर्स ऑफ क्वेश्चन्स होते ते सुद्धा जे विद्यार्थ्यांकडून मला फीडबॅक रिसीव्ह झाले त्यावरून मी आजचा हा व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक पेपर जे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सच्या तिन्ही सेक्शनमधले जेवढे क्वेश्चन्स मला रिसीव्ह झाले आहेत ते तुम्हाला सांगणारच आहे. त्यासोबत इम्पॉर्टंट कन्सेप्ट ज्या पुढे होणाऱ्या शिफ्ट आहेत, मग त्या 3 मे पासून ते 17 मे पर्यंत जेवढ्या शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहेत त्यांच्यासाठी या ज्या शिफ्ट म्हणजे त्या टिप्स असणार आहेत त्या खरंच युजफुल होणार आहेत. आणि या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी तुम्हाला मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचा एक एक्झॅक्टली ॲनालिसिस देणार आहे की इतक्या मार्क्सवरती इतकं पर्सेंटाईल मिळू शकतं. त्याचसोबत एक सेफ स्कोर जो या शिफ्टसाठी 2 मे फर्स्ट शिफ्टसाठी असणार आहे तो सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर पहिलं म्हणजे काय, तर ओव्हरऑल डिफिकल्टी पेपरची सांगायची झाली तर आजचा हा पेपर ॲज युज्युअल मॉडरेट लेवलचा होता. दरवर्षीप्रमाणे फर्स्ट डेची पहिली जी शिफ्ट होती ती मॉडरेट लेवलची होती. सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस सांगायचं झालं तर पहिला आहे फिजिक्सचा सेक्शन. फिजिक्स सेक्शनमध्ये होतं मोस्टली इझी टू मॉडरेट लेवलचेच क्वेश्चन्स विचारले होते. मोस्टली काही कॅल्क्युलेशन्स मात्र होती जी लेंदी होती. विद्यार्थ्यांकडून जो फीडबॅक रिसीव्ह झाला आहे त्यावरून हेच वाटते की फिजिक्समध्ये मोस्टली सगळे PYQ बेस्ड क्वेश्चन्स होते. काही ज्या कन्सेप्ट आहेत ज्याच्यावरती त्यांनी हाय वेटेज दिलं होतं ते म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे, त्यानंतर आहे ते कॅपॅसिटन्सची कन्सेप्ट आहे, त्यानंतर ऑसिलेशनचा पार्ट आहे. या चॅप्टर्समधून जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले होते. मग आता फिजिक्ससाठी तुम्हाला एक तर या शिफ्टच्या ॲनालिसिसवरून इतकंच कळतंय की फिजिक्समध्ये जास्तीत जास्त 30+ क्वेश्चन्स काही विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत. याचाच अर्थ काय, फिजिक्स यावेळी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स विचारतायत. फक्त प्रॉब्लेम काय येतोय, विद्यार्थ्यांना टाईम मॅनेज करता आला नाही. कारण का विद्यार्थी बोलत होते केमिस्ट्री खूप इझी होतं परंतु केमिस्ट्रीमध्ये सिली मिस्टेक झालेल्या होत्या. आणि फिजिक्समध्ये प्रॉब्लेम हाच आला की केमिस्ट्रीचा टाईम युटिलाइज करून फिजिक्समध्ये एक्स्ट्रा टाईम भेटला परंतु जे फिजिक्स होतं काहीच कॅल्क्युलेशन्स जास्त होते त्यामुळे विद्यार्थ्यांना टाईम मॅनेज करता आला नाही. त्यामुळे फिजिक्ससाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आजच्या ज्या शिफ्टचा जो पेपर होता फिजिक्सचा मोस्टली मॉडरेट टू लेंदी होता परंतु फिजिक्सचे क्वेश्चन्स इझी होते. ॲप्रॉक्सिमेटली विद्यार्थ्यांना 30+ क्वेश्चन्स सॉल्व्ह झालेले आहेत, फक्त टाईम मॅनेज करता आलेलं नाही आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट चॅप्टर्स ज्यामधून जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले ते ऑसिलेशन्स विचारले, त्यानंतर आहे थर्मोडायनॅमिक्समधून आणि कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. हे जे काही चॅप्टर्स आहेत ज्याच्यामधून मोस्टली क्वेश्चन्स विचारले होते. टोटल पेपर हा बॅलन्स्ड होता, म्हणजे असं नाही की एकाच चॅप्टरला जास्त वेटेज दिले. जे 2023 जे वेटेज आहे त्यानुसार आजचा हा पेपर पहिल्या शिफ्टचा होता फिजिक्सचा. त्यानंतर केमिस्ट्रीचा सेक्शन. केमिस्ट्री ही सगळ्यात इझी विचारली होती कारण का विद्यार्थी बोलत होते की केमिस्ट्रीचे सरळ सोपे PYQ बेस्ड क्वेश्चन्स होते जे स्ट्रेट फॉरवर्ड ज्या म्हणजे गेल्या वर्षी PYQs मधून विचारले होते. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये जे काही क्वेश्चन्स होते, उदाहरणार्थ स्वाट्स रिॲक्शन विचारली होती, त्यानंतर वुड्स रिॲक्शन विचारली होती, हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे. त्यानंतर बॉइलिंग पॉईंट एक विचारला होता. त्यानंतर आहे ऑक्सिडायझेशन स्टेट्सवर विचारला होता क्वेश्चन्स आणि आयोनायझेशन एन्थाल्पी. त्यानंतर जो पार्ट आहे आपला लॉग कॅल्क्युलेशनचा, उदाहरणार्थ फिजिक्स केमिस्ट्री म्हणजे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम हाच आला की विद्यार्थ्यांना लॉग कॅल्क्युलेशन्स दिले होते. जो लॉग टेबल आहे तो त्यांनी स्क्रीनवर अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, फिजिकल केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करताना विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आला, कॅल्क्युलेशन्स थोडी लेंदी वाटली होती. त्यानंतर ऑर्गॅनिकमध्ये एक तर अजून विचारलं होतं हायेस्ट बॉइलिंग पॉईंट वगैरे विचारलं होता, फिजिकल प्रॉपर्टीजमधला सेक्शन होता. त्यानंतर रॉड्स रॉ विचारला होता, एज लेंथ विचारली होती. त्यानंतर अलायलिक कंपाऊंड्सवर एक क्वेश्चन विचारला होता. त्याचसोबत विचार होता बफर सोल्युशनवरती सुद्धा क्वेश्चन विचारला होता. आणखीन केमिस्ट्रीबद्दल काही जे स्पेसिफिक क्वेश्चन्स विचारले होते तो म्हणजे विचारला होता काय, तर फर्स्ट एलिमेंट हॅव्हिंग आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन S2 NP2. ओके, हा क्वेश्चन्स हा स्पेसिफिकली विद्यार्थ्यांनी सेंड केला आहे. अर्थात काही विद्यार्थ्यांचे हे क्वेश्चन्स मिक्स्ड असतात त्यामुळे जे रिव्ह्यूज वगैरे विद्यार्थ्यांकडून मला रिसीव्ह झाले त्यानुसार मी आजचा हा व्हिडिओ देतो. एक्सपेक्टेड क्वेश्चन्स म्हणजे काही क्वेश्चन्स डिफिकल्ट सुद्धा, कारण का विद्यार्थी काय असतं त्या 90 मिनिटामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही गोष्टी तुम्हाला अटेम्प्ट करायचं असतात. मग विद्यार्थी काय करतात, ते क्वेश्चन्सकडे अटेम्प्ट करायच्या नादामध्ये क्वेश्चन्स नीट लक्षात ठेवत नाही. त्यामुळे हे विद्यार्थ्यांनी सांगितलेले क्वेश्चन्स आहेत, यामध्ये काही डिफिकल्टीज किंवा काही फॉल्ट्स वगैरे असू शकतात. त्यानंतर आणखीन एक क्वेश्चन्स केमिस्ट्रीमध्ये विचारते बॉन्ड ऑर्डर विचारली होती CO मॉलिक्युलची. त्यानंतर विचारलं होतं विच कंपाऊंड ऑब्टेन फ्रॉम स्वाट्स रिॲक्शन. हे काही होते केमिस्ट्रीचे क्वेश्चन. केमिस्ट्रीचं जर डिटेल ॲनालिसिस सांगायचं झालं, केमिस्ट्री आज इझी होती. केमिस्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांना 35+ आरामात स्कोर करू शकतात. फक्त केमिस्ट्रीमध्ये सिली मिस्टेक्स होण्याची शक्यता असते. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये लॉग कॅल्क्युलेशन्स विचारली होती जी थोडी टाईम कन्झ्युमिंग असू शकतात. आणि पुढच्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे केमिस्ट्रीमध्ये जे लॉग कॅल्क्युलेशन्स विचारत आहेत त्यांचा लॉग टेबल जो आहे तो त्यांनी स्क्रीनवर अवेलेबल करून दिलेला आहे. हे झालं केमिस्ट्रीचं ॲनालिसिस. आता मॅथमॅटिक्सवर होतो.
मोस्टली मॅथमॅटिक्स जे गेल्या वर्षी आपण एक्सपेक्ट करतो की जेई मेन्स लेवलचे क्वेश्चन्स येत आहेत, परंतु यावर्षी देखील मॅथमॅटिक्समध्ये जे क्वेश्चन्स आले आहेत मोस्टली पहिल्या शिफ्टचं जे मॅथमॅटिक्स आहे ओव्हरऑल डिफिकल्टी मॉडरेट आहे, काही क्वेश्चन्स लेंग्दी आलेले आहेत. आता मॅथ्समध्ये जो लॉजिकचा क्वेश्चन होता तो काही लेंग्दी आला असं विचारलं होतं. त्यानंतर एक 2x2 मॅट्रिक्स दिला होता आणि त्याचा इन्व्हर्स फाइंड करा होता, इझी होता क्वेश्चन्स. त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये अजून क्वेश्चन्स होते मोस्टली हाय वेटेज जे चॅप्टर्स आहेत, वेक्टर्स, लाईन अँड प्लेन आणि जो होता डिफरन्शियल इक्वेशन आणि एक होता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, हे होते हाय वेटेज चॅप्टर्स. यामधून मॅक्सिमम क्वेश्चन्स आले होते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर मॅथ्समध्ये अजून काही सांगायचं झालं तर न्यूटन्स लॉ ऑफ क्युलिंग एक विचारला होता. त्यानंतर नॉर्मल टू कर्व हा एक स्पेसिफिकली क्वेश्चन्स त्यांनी विचारला होता. त्यानंतर त्यांनी एक जे डिफरन्शिएशनमध्ये नॉर्मल एक इक्वेशन दिलं होतं √1 - sin इनवर्स ऑफ स्क्वेअर आणि त्याचा डिफरन्शिएशन फाइंड करा संपलं. इंटिग्रल ॲज युज्युअल गेल्या वर्षी जेई मेन्स लेवलचे 1-2 क्वेश्चन्स जे होते इंटिग्रेशनमध्ये विचारले होते. मात्र इंटिग्रेशनमध्ये असं नाही की इझी टू मॉडरेटचे पण क्वेश्चन्स लेवलचे होते. याचाच अर्थ काय, मॅथमॅटिक्समध्ये पहिल्या शिफ्टची जरी डिफिकल्ट मॉडरेटच राहिलेलं आहे. आपण बोलत होतो की डिफिकल्ट येऊ शकतं मॅथ्स, परंतु असं काहीही झालं नाही आहे. पहिल्या शिफ्टमध्ये मॉडरेट डिफिकल्ट आहे आणि लेंग्दी आहे. प्रॉब्लेम काय आला विद्यार्थ्यांना, एंडिंगमध्ये टाईम थोडा कमी पडला. विद्यार्थ्यांनी काय केलं, डायरेक्टली क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला गेले आणि अटेम्प्ट करता टाईम कुठं कन्झ्युम झाला हे सुद्धा त्यांना समजलं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू हा होता की मॅथमॅटिक्स व्यवस्थित क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. त्यानंतर एखादा क्वेश्चन जे टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स विचारले होते ते नंतर ते तुम्ही सॉल्व्ह करा. प्रत्येक म्हणजे पहिल्यांदा त्यांना प्रायोरिटी देऊ नका, हा विद्यार्थ्यांचा फीडबॅक होता. ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर टोटली मॅथमॅटिक्स हे मॉडरेट टू लेंग्दी या डिफिकल्टी होतं. मग आता जी पुढच्या शिफ्टचे एक्झामचे पेपर्स आहेत त्यांच्यासाठी काय असणार आहे, एक म्हणजे काय, आता उद्यापासून ज्या शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे त्यामध्ये पहिली टिप असणार आहे, तुमचे जास्तीत जास्त PYQ प्रॅक्टिस करा. 2023चे जे PYQs आहेत ते सगळ्या विद्यार्थ्यांनी परफेक्ट करा. कारण का 2023चेच PYQ जास्तीत जास्त रिपीट होत आहेत. PCMमध्ये तरी त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा हाच रिव्ह्यू आहे. त्यानंतर एक सेकंड ट्रिप आहे ती म्हणजे रिव्हिजनवरती फोकस करा. विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की जास्तीत जास्त रिव्हिजन ज्यावेळी तुम्ही करताय ते फक्त थेअरी बेस्ड किंवा फॉर्म्युल्याचं न करता 2023च्या PYQचं रिव्हिजन करा. त्यानंतर लॉकची जी कॅल्क्युलेशन्स आहेत त्याचा सराव करा. उदाहरणार्थ लॉक कसा हँडल करायचा आहे वगैरे फाइंड करताना फिजिकल केमिस्ट्रीमध्ये ते यूज होते. त्यानंतर केमिस्ट्री इझी येते, फक्त सिली मिस्टेक्स होण्याचे चान्सेस आहेत. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये टाईम मॅनेज करायचं असेल तर फिजिक्सला कसा किती टाईम द्यायचा आहे हे तुम्ही आधीपासून ठरवा. त्यानंतर आहे शेवटचं मॅथ्स थोडं लेंग्दी वाटतंय, क्वेश्चन्स चूज करायला शिका. म्हणजेच काय, एखादा क्वेश्चन समोर आला तर डायरेक्टली तुम्ही टॅकल करत बसू नका, क्वेश्चन्स वाईजली चूज करा. जर जास्त टाईम कन्झ्युमिंग असेल तर नेक्स्ट क्वेश्चनवरती मूव्ह करा, कारण का लेंग्दी पेपर्स येत आहेत. ठीक आहे, तर ओव्हरऑल आजच्या पेपरची डिफिकल्टी मला तरी मॉडरेट वाटलं. फिजिक्स मोस्टली मॉडरेटच होतं, केमिस्ट्री इझी होतं आणि मॅथमॅटिक्स मॉडरेट टू लेंग्दी या सेक्शनमध्ये. आजचा सेफ स्कोर काय असणार आहे, 120+ हा आजच्यासाठी सेफ स्कोर असणार आहे. अराउंड मला वाटतं 90% हे 95+ मार्क्सवरती मिळू शकतं. ठीक आहे, त्यामुळे पुढचे जे विद्यार्थी आहेत शिफ्टमध्ये त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. आजचा हा ॲनालिसिस व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुमचं प्रिपरेशन किती झालं हे सुद्धा सांगा. का तर आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.